वारीचा मेळा मथुरेच्या बाजारला चाललाय. पुण्याला आलोय पाहिजे. अगे हळूहळू अगे दहीवाली ह्या काय तशा ऐकणार नाही. आता तू तर म्हणले हा ग मावशी काय म्हणाले? अगं मावशी म्हणाले. अगं मावशी म्हणली मावशी बघ ना या बाबाची माझी ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही. आला ग माझं ठरलं ग. जरा शिकळ काढ मी त्याला विचारते. नाही कळली नाही चुकत. अरे थोडी शिकळ काढ. ए भाऊ माझ्या तरल्या ताज्या पुरीचा मेळा पाहिलास कुशाल आलास आणि माझ्या तरल्या भांडपुरीचा हात धरलास. धरला धरला परंतु तू धरायची जागा चुकलास. म्हातारे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी हा धरणीची जागा चुकलोय का? अरे लय चुकला. मग असं कर हा धरणीची जागा कुठं असते ते तू दाखवून दे. सोडला काय गा 1500 नाव कधी घ्यायची थे मारितो ग मारितो लय मारितो. अरे भाऊ 1500 नाव म्हटलं तुला. का रे बाबा तू आलास आमच्या ताज्या पुरीचा मेळा पाहिला तू असं आहेस तरी कोण? म्हातारे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अरे एक कायदा विचारलं. आपण आलात कुठून? आमच्या गावावरून. आणि जायचं कुठे? दुसऱ्या गावाला. त्या गावाचं नाव आहे ना काय? गाव. हे बघ तुला मी नीटपणे विचारतोय. अरे तुला मी नीटच सांगते. आपण आलात कुठून? आमच्या गावावरून. आणि जायचं कुठे? दुसऱ्या गावाला. त्या गावाचं नाव आहे ना काय? गाव. खायचंच कशाला बोलतील खेळते. सरळ सरळ सांग की त्याला आलो गोकुळावरून आणि चालले मथुरेच्या बाजारला म्हणून. हा भाऊ अरे गोकुळातून आणि निघाल्या मुताईला. आलात गोकुळावरून सारखं मुताईला चाललात मथुरेच्या बाजारला. कोणाच्या हुकमाने? आमच्या नवऱ्याच्या हुकुमाने. तुमच्या नवऱ्याच्या? अगं तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्या नवऱ्याचाही नवरा प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर उभा असताना म्हणे आमच्या नवऱ्याच्या. पाहिलं का मावशे? काय ग काय म्हणतोय तो? नवऱ्याचा नवरा. मावशे नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्याने कोण झाला ग? अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने सुतळ पुतण्या झाला. तुला पुतण्या नाही होत. डबल नवरा होतो. 2-2 नवरे. बया तरी मी म्हटलं रात्री 4 वाजता मला डबल वज कसं काय लागलं. तुला डबल वज घ्यायची सवय काय ग? काय तुम्ही ओळखलं नाही? नाही आई अगं मी तुम्हा सर्वांना केलं तोच मी. काय म्हणतो माहिती का? सर्वांना केलं. केले ना. यांना केलं. सर्वांना केलं. तुझ्या गवळीला विचार. सगळ्यांना केले. मला केलं. तुला देखील केलं. तुला तर त्यांनी सगळ्यांच्या आधी केले. सगळ्यांच्या आधी केले. माझ्याही आधी केले. तिला केलं. तिला देखील केलं आहे. अरे तुझी खाट मारली तुझी. कागा तुला चौघाचा खाद्यावा. कागा तुला परत आणलं. तुला लाज वाटायला पाहिजे. अरे नाराय का अजून इच्छा सीताफळानी डोळा उघडला. अगे म्हातारे लहान पोरगी बघून काही बोलायला लागली का? आता ती नवीन गवळण आहे. तिची आई आजारी असल्यामुळं तो माल घेऊन ती बाजारात आली. तिच्या सीताफळाच्या डोळ्याचा मालाचा काय संबंध का? अगं म्हणतो की याला म्हणून. आता काय केलं ते तर विचार. काय केलं रे बाबा? अगे म्हातारे तुम्ही आराणी माताच्या गवळणी आहात. अरे बाबा खर्च तुम्हा सर्व गवळणीला मी निर्माण केलं. सर्वांना केलं. निर्माण ह्या जगाचा करता करेविता मीच आहे. जगाचा जगनायक. उमाजी नायकाचा पुतण्या. काय ग उमाजी नायकाचं याचं काय काम? अगं तो बंडखोर होता. तो बंडखोर होता. हा चोर रे. काय ग काय बोललीस? चोर नाही. म्हातारे तुम्हाला तशी माझी ओळख पटणार नाही. थोडक्यात तुमची ओळख सांगा. थोडक्यात तुम्हाला माझी माहिती सांग. एका रांगेत उभ्या राहा. पुरीला राहिले तुम्हाला राहिल्या. हा
डोळे झाका. झाकले. म्हातारे हात जोडले, डोळे डोळे झाकले, झाकले. तिसरा डोळा खुला ठेवा. अरे तुझी काज भरली तुझी. कागा अरे कशाला रे तिसऱ्या डोळ्याचं नाव काढलं. कागा अरे आज 8 दिवस झाले माझा तिसरा डोळा चिपटला. पडलाय. तिसरा डोळा म्हणजे कोणता वाटला तुला त्याला विचार. अगं तिसरा डोळा कशाला म्हटला जातो? कशाला? ज्ञानचक्षु. हा ज्ञानचक्षु ज्ञानाचा डोळा ज्ञानाचा. आहे ना माझ्याजवळ. आहे माझ्याजवळ. आहे. हा. कुठे आहे? चिरमुठात. चिरकुटात. त्रिकुटात. त्रिकूट. मला त्रिकुटात असतो नाही का? त्रिकूट. त्रिकूट. हे भाऊ थोडक्यात तुझी ओळख सांग. आई नाव घे रचरतली शाबास. स्वर्गवृत्ताने पाहता त्यासी गमन करणार श्री नंदी यशोदेचा बाळ गवळणी. आई मुक्ताबाई माते की. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. ह्या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं 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 ग बया. काय ग काय बोंबलेस? अरे म्हणलं तू श्लोक म्हणला करावं भारुडाला सुरुवात. तसं नाही ग. सांग. आई राधिकेचा लाडका कृष्ण सखा. राधिकेचा लाडका कृष्ण सखा गवळणी
दारू